मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठीचं आंदोलन टाळलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। सरकार सकारात्मक असल्यानं जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं सुरू केलेला हा मोर्चा थांबवावा अशी मागणी शिंदेंनी केली। सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी संपली। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या केबिनमध्ये सुनावणी झाली। मुख्य न्यायमूर्ती आणि इतर 2 न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी झाली। हा निकाल सकारात्मक लागेल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या माजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ देण्यात आली। येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। आतापर्यंत शिंदे समितीने 2 अहवाल सरकारला सादर केलेत। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली। ट्रॅप रचणाऱ्यांची नावं मुंबईमध्ये जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे यांनी झी 24 तासवर बोलताना दिली। पालघर जिल्ह्यात देखील मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। जिल्ह्यामध्ये शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचारी या सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त आहेत। येत्या 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणासाठी निघालेत। परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या वझूर इथल्या शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले। तत्पूर्वी गावकऱ्यांनी त्यांची ढोल ताशे लावून पाठवणूक केली आहे। हिंगोलीमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना ॲपच्या सावळ्या गोंधळाचा अनुभव आलाय। 21 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर ॲपवर 61 कुटुंबांचं सर्वेक्षण झाल्याचं दिसतंय। 14 घरांची माहिती भरल्यानंतर 47 घरांची माहिती भरल्याचं दाखवल्याची तक्रार प्रगणकांनी केली आहे। सर्वेक्षणामध्ये अडचणी येत असल्याचं वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। लातूरमध्ये मराठा सर्वेक्षणाच्या प्रश्नावलीमध्ये लिंगायत आणि हिंदू लिंगायत असा स्वतंत्र कॉलमच नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रगणकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तालुक्यातही मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। राहाता तालुक्यामध्ये सर्वेक्षणाला वेग आलाय आणि सर्वेक्षणादरम्यान काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याचं प्रगणक सांगतात। तर नागरिकांचा सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नवी मुंबईमध्ये मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी 4 भाकरी प्रेमाची संकल्पना राबवण्यात येते। यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन भाकरी चटणी आणि सुकी भाजी देण्याचं आवाहन केलं। मराठा मोर्चा आज नवी मुंबईमध्ये मुक्कामाला असणार आहे आणि या लाखो मराठा बांधवांची राहण्याची सोय एपीएमसी मार्केट परिसरात करण्यात आली आहे। जरांगेंच्या मराठा मोर्चाचा मुक्काम आज नवी मुंबईमध्ये, मात्र महानगरपालिका प्रशासन योग्य ती मदत करत नसल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केलाय। पार्किंगसाठी एपीएमसी मार्केट, नेहरू सीबीडी तसंच वाशीतली मैदानं आणि पाम बीच मार्गाचा वापर करण्यात येणार आहे, मात्र यासाठी महापालिकेचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जातोय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। राज्य मागासवर्ग आयोगाकरता राज्य सरकारनं 360 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे आणि मागासवर्ग आयोगाला स्वतंत्र कार्यालय आणि मनुष्यबळ देण्यात आलंय। आयोगाच्या सदस्यांना देशांतर्गत प्रवास करता यावा यासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची उलट तपासणी झाली। अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंनी फेटाळले। आज सकाळी 11 वाजल्यानंतर अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलट तपासणी होणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे। या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे आणि अंतिम जागावाटप होण्याची शक्यता असल्याचं राऊत म्हणाले। मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। धाराशिवमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला बैठकीचं निमंत्रण नसल्याचं सांगितलंय। आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे वंचित आघाडीला निमंत्रण असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती।
लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलाय। भाजपला पराभूत करण्यासाठी आपला पक्ष पुरेसा आहे असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। ममता बॅनर्जींच्या या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतली फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय। पश्चिम बंगाल पाठोपाठ पंजाबमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सर्वच्या सर्व जागा लढेल असं जाहीर केलंय। पंजाबमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार असली तरी दिल्लीमध्ये मात्र इंडिया आघाडीसोबतच लढणार असंही आपनं जाहीर केलंय। एकीकडे ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधून राहुल गांधींच्या न्याययात्रेचे पोस्टर्स हटवण्यात आलेत आणि विशेष म्हणजे याच दिवशी ममता बॅनर्जींच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। राहुल गांधींची न्याययात्रा पश्चिम बंगालच्या बेहरामपूरमधून जाणार आहे, मात्र त्यांच्या यात्रेला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाहीये। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अपघात झालाय। वर्धमानमधल्या जीटी रोडवर चालकानं अचानक इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि गाडी जागीच थांबली, त्यामुळे ममता यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती कळतेय। त्यानंतर लगेचच त्या कोलकात्याला रवाना झाल्या। 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचं या टर्ममधलं अखेरचं अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यापूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांनी त्यांच्या स्टाफसाठी हलवा अर्थात शिरा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यांनी अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांना शिरा वाटप केलं। परंपरेनुसार हा कार्यक्रम पार पडला। यावेळी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडही उपस्थित होते। साताऱ्यात आमदार महेश शिंदेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। साताऱ्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदेंची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली, त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब भदाणे यांनी भाजपत प्रवेश केला। मुंबईमध्ये भाजप कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला। भदाणेंसह धुळे ग्रामीण मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपत प्रवेश केला। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी संस्थात्मक बांधणीसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। राज्याच्या अखत्यारीतील 50% आरक्षणात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली। आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले। मुंबईतल्या बेलाट पियरच्या राष्ट्रवादी ऑफिस बाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून त्यांनी ईडी कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। अखेर खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढली, त्यानंतर कार्यकर्ते मागे हटले। रोहित पवारांची ईडी चौकशी होत असताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली, बॅनरबाजी केली। यामध्ये एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या छोट्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदींचे पाय दाबत असल्याचं दाखवण्यात आलंय। राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर आसोड ओढत कार्यकर्त्यांनी ईडीचा निषेध केला। डोक्यावर टोपी आणि पोशाख अशा वेशामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली।